बे डोंबरे ओ पोट्यो या कचकच आज आपण खतरनाक विषय पाहणार आहे भाऊ। सारे लोक पाहून राहिले का श्रीलंकेत आंदोलन सुरू झालं, महागाई वाढली, आंदोलन सरकारच्या विरोधात चालू आहे। पण आंदोलन काऊन झालं, कोण कारभार केला तिथं अगाऊचा का ज्याच्यामुळे आंदोलन झालं। तर आपण हे परिस्थिती श्रीलंकेवर काऊन उद्भवली याच्यासाठी जबाबदार कोण आहे आणि थोडंसं इतिहासात जाऊ श्रीलंकेच्या का या परिस्थितीले तिचं सरकार जबाबदार आहे का तिचं इतिहास जबाबदार आहे। तर सध्याच्या परिस्थितीले तिचं जे सरकार आहे ते जबाबदार आहे आणि थोडासा इतिहासही जबाबदार आहे। तर कसं आहे, आता तुम्ही लेटेस्ट 3 दिवसाच्या अगोदर एक न्यूज ऐकली असन का तिच्या लोकांनं जे आंदोलनकारी होते ते शांततेनं आंदोलन करून राहिले होते। त्याचं म्हणणं होतं का सरकारनं, पंतप्रधानानं आणि राष्ट्राध्यक्षानं राजीनामा द्यावा, पण मात्र लोकांना काही राजीनामा दिला नाही भाऊ। आणि राजीनामा द्यायला म्हणजे हे पंतप्रधान आहे आणि राष्ट्राध्यक्ष आहे हे काही राजीनामा देऊन नाही राहिले। तर लोक शांततापूर्ण निदर्शनं करून राहिले होते। त्याच्यावर तिच्या पंतप्रधानाच्या काही कार्यकर्त्यानं, राष्ट्राध्यक्षाच्या काही कार्यकर्त्यानं अगाऊचा कारभार केला। तो कोणता कारभार केला ते सांगणार आहे या व्हिडिओत। तर हे आता 3 दिवसाच्या अगोदर एका खासदाराचं घर जायलं लोकांना, त्याच्यात खासदारासहित 5 लोक मेले। आता पुन्हा काल एक न्यूज ऐकली असन का फक्त श्रीलंकेपाशी 1 दिवसाचं तेल पुरण एवढं पेट्रोल डिझेल आहे, ठीक आहे। तर भारतानं त्याला मदत केली, रपकन भारत धावून गेला, बा हे घे उसनी 2 पायल्या कणिक, तर तेले कणिक नाही दिली बे, पेट्रोल डिझेल दिलं डोंबऱ्यो आपण। तर सध्याच्या परिस्थितीत श्रीलंकेचं जे आर्थिक संकट आलं आहे, हे आर्थिक संकट कसं आहे आणि याले जबाबदार कोण हे आपण आता परिस्थिती पाहू। लक्ष द्या, तिथं जे आता सध्या आंदोलन झालं करते आहे ते हिंसक झाले, त्याचं कारण का, ठीक आहे। तर लक्षात घ्या, त्यानं पहिले आंदोलन शांततापूर्ण चालू केलं होतं का आमच्या देशाच्या पंतप्रधानानं आणि राष्ट्राध्यक्षानं राजीनामा द्यावा। तर प्रचंड महागाईत वाढ झाली, औषधाचा प्रचंड तुटवडा आहे, म्हणजे लोक बिमार पडून राहिले, त्याला औषध नाही भेटून राहिलं, महागाई आकाशाला भिडून गेली, अन्नधान्याचा तुटवडा आहे। एक ब्रेडचं पाकिट भाऊ 60-60, 70-70 रुपयाचं भेटून राहिलं, अंडं 40 रुपयात झालं श्रीलंकेन करन्सीत। ते किती भाव वाढले त्याचा बी आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास पाहू। त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे। आजचा कालच्याच पेपरची गोष्ट आहे का पेट्रोल डिझेल 1 दिवस पुरण एवढंच आहे, तर भारतानं लगेच पेट्रोल डिझेल पाठवलं त्याला। विजेचा तुटवडा आहे, 16 तास लोड शेडिंग होऊन राहिलं, कुठं श्रीलंकेत 16 तास कायले म्हणते पण लोड शेडिंग वरून उन्हाळा आहे, नाही उभ्यानं मरण का ते। तर अशा परिस्थितीत हे जे प्रचंड महागाई श्रीलंकेत वाढली, तर त्याच्यापाशी फक्त आता ठीक आहे, तुम्ही विचार करा 51 दशलक्ष म्हणजे $5.1 बिलियन एवढाच परकीय चलन साठा उरला होता त्याच्यापाशी। म्हणजे आता त्याले जर काही आयात करायचं आहे त्याच्यापाशी भेंडबी रुपये नव्हते, म्हणजे डॉलरच्या तुलनेत जे करन्सी पाहिजे त्याच्यापाशी कोणताही माल जगातला बोलवायचा आहे तर नगदी रुपये द्यावे लागते डॉलरमध्ये मोजून। तर ते डॉलरमध्ये त्याच्यापाशी रुपयेच नाही उरले, त्याले म्हणते तिजोरी ढोबरीले लागणे। अशी भारताची 3 वेळा लागली होती, 1949, 1966 न 1991। तर ते IMFले जाऊन कटोरं घेऊन जावं लागते, IMF सोबत देतं का थोडंसं कटोऱ्यात टाकणं हो, ठीक आहे। तर जेव्हा तिजोरी ढोबरी लागते म्हणजे परकीय चलनसाठा संपते तेव्हा IMFकडे जावं लागते। तर IMFनं यायले दिलं बी नाही आता म्हणलं, ठीक आहे। हे सगळे आता इकडून तिकडून घेण्यावर उधारीवर काम चालू आहे यायचं। तर एवढे आंदोलन हिंसक झाले का काही विचारू नका। हे बा आंदोलनकर्त्यानं पुऱ्या ठीक आहे एसट्या पेटवल्या, हे आंदोलनकर्त्यानं तिच्या लोकलच्या एसट्या पेटवल्या, त्याच्यानंतर खासदाराचे घरं पेटवणं चालू केले, सुस्तीच नाही। हे एवढे आंदोलन शांततापूर्ण निदर्शनं करून राहिले होते, एवढे हिंसक काऊन झाले त्याचं कारण आपण जाणून घेऊ। हे बा हे लोक पंतप्रधानानं, राष्ट्राध्यक्षानं राजीनामा द्यावा याच्यासाठी प्रचंड मोठाले आंदोलन चालू आहे। हे बा ठीक आहे, हे बा हे ठीक आहे राष्ट्राध्यक्षाचा फोटो आहे, श्रीलंकन लोक बा आंदोलन करून राहिले चौकात, मिलिटरीसुद्धा आतमध्ये बोलवा लागली म्हटलं। आता बा याच्या मागं कारण काय, याच्या मागं कारण म्हणजे आताचं सरकार आहे, पण या सरकारनं ज्या पॉलिशा राबवल्या त्या चुकीच्या राबवल्या। कसं, आता सगळ्यात पहिले पहा याची घराणेशाही किती मोठी आहे। ह्या जो तिचा सध्या राष्ट्राध्यक्ष आहे, ह्या राष्ट्राध्यक्ष आहे गोटाबाया राजपक्षा। आता गोटाबाया पा आडनाव पाहायचे, गोटाबाया राजपक्षा, महिंद्रा राजपक्षा, चंबल राजपक्षा आणि बेसिल राजपक्षा, हे 4 सख्खे भाऊ आहे भाऊ। याचा बाप खासदार,
त्याचा ठीक आहे याचा बाप यायचा बाप खासदार आणि यायचा आजही खासदार, म्हणजे यायची घराणेशाहीच आहे म्हणलं. खासदार नाही 4 आता डायरेक्ट मंत्री म्हणलं. आता तुम्ही विचार करा, गोटाबाया राजपक्षे ठीक आहे, ह्या माणूस श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्यानंतर महिंद्रा राजपक्षे यानं राजीनामा दिला आता त्या दिवशी. तर ह्या ठीक आहे श्रीलंकेचा पंतप्रधान आहे. त्याच्यानंतर हे सख्खे भाऊ आहे, सख्खे. त्याच्यानंतर चमल राजपक्षे आहे, ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहे. ठीक आहे, आता सध्याच्या कंडिशनला यायला राजीनामा दिला आता कॉमन. त्याच्यानंतर बेसिल राजपक्षे फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ह्या महिंद्रा राजपक्षे म्हणजे पंतप्रधानाचे हे 2 पोरं ठीक आहे. एक आहे यशिस्था, ह्या PM चीफ ऑफ द स्टाफ म्हणजे जे अधिकारी आहे त्याचा मेन आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर नमल ह्या बापाच्या मिनिस्ट्रीत ठीक आहे स्पोर्ट मिनिस्टर आहे, जसं महाराष्ट्रात आहे. बाकी समजून घ्या तुम्ही ठीक आहे. तर मग इथं जसं पर्यावरण मंत्री तिथं ह्या स्पोर्ट मिनिस्टर, म्हणजे यायच्या घराण्यात 2020ला यायचं सरकार बनलं ठीक आहे. तर सध्याच्या कंडिशनले 2021मध्ये आता 9 मिनिस्टर होते, त्याच्यापैकी 7 कॅबिनेट होते. 75% श्रीलंकेचं बजेट कुठं खर्च करायचं हे यायच्या 7 कॅबिनेटच्या म्हणजे कुटुंबाचे जेवढे मेंबर आहे यायच्या हातात 75% 3/4 बजेट श्रीलंकेचं यायच्या हातात होतं, कोणावर खर्च करायचं. आता एवढे पॉवर यायले आले कसे साले? हे एवढे लोक जे आहे हे राष्ट्राध्यक्ष फाष्ट्राध्यक्ष श्रीलंकेचे ढोबर ठीक आहे का, यायले राजीनामा म्हणजे यायनं तिथं महागाई निर्माण केली आणि राजीनामा द्यायला बी तयार नाही चोरं. म्हणजे इतके म्हणजे लोक आंदोलन करून राहिले, महागाई आकाशाला भिडलेली आहे तरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आहे. तर अशी परिस्थिती काऊन आली? तर आता हे पहिले सिच्युएशन समजून घ्या. 3 एप्रिल 2022ले अशी महागाई विरोधात आंदोलनं सुरू झाली ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यापासून थोडे आंदोलन सुरू झाले. महागाई कोरोनाच्या नंतर प्रचंड अशी वाढत गेली, लोकांचे कामं चालले गेले, बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आणि महागाई आकाशाला भिडत चालली गेली. तर 3 एप्रिल 2022ला 26 मंत्र्यांना पहिले राजीनामा दिला कॉमन. एवढे आंदोलनं झाले का शेवटी 26 मंत्र्यांना राजीनामा दिला. 26 मंत्र्यांना राजीनामा दिल्यावर जो ठीक आहे हे यायनं सगळ्यांना राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर मात्र राष्ट्राध्यक्षाच्या सीटवर मात्र यायचा भाऊ तसाच बसून होता. यानं राजीनामा नाही दिला. गोटाबया राजपक्ष लोक यायचा बी राजीनामा मागे का तू बी दे ठीक आहे. तर आता ह्या जो महिंद्रा राजपक्ष आहे ह्या स्वतः इकडे लक्ष द्या, ह्या स्वतः 2004-5ले पंतप्रधान होता श्रीलंकेचा ठीक आहे. कोण? ठीक आहे महिंद्रा राजपक्ष ह्या स्वतः पंतप्रधान होता 4-5ले. त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर स्वतः राष्ट्राध्यक्ष होता म्हणलं 10 वर्ष. जो आताच्या पंतप्रधानानं राजीनामा दिला श्रीलंकेच्या तो स्वतः 10 वर्ष कंटिन्यू राष्ट्राध्यक्ष होता ठीक आहे. त्याच्या 1 वर्ष अगोदर पंतप्रधान होता. 2018ले पंतप्रधान झाला. 2019 पासून तर 22पर्यंत म्हणजे आत्ता राजीनामा दिला पठ्ठ्यानं ठीक आहे. जेव्हा लोकांना खासदाराचे घरं पेटवून चालू केले तेव्हा. तर आता ह्या पंतप्रधान होता याचा सक्का भाऊ. ह्या सगळ्यांना मंत्र्यांना राजीनामा दिला पण यानं दिला नाही. लोक म्हणे तू बी दे याले म्हणे ठीक आहे, तू बी कारभारी आहे. तर आता यानं राजीनामा नाही दिला. तर यानं काय केलं, या लोकांना राजीनामा दिल्यावर गोटाबया जो आहे जो राष्ट्राध्यक्ष आहे तर गोटाबया यांनी विरोधी पक्षाला आवाहन केलं का तुम्ही आणि आता ज्यानं राजीनामा दिला यानं मिळून एक संयुक्त सरकार तयार करा. तर विरोधी पक्षानं धडकन लात मारली त्या प्रस्तावाला. नाही पाहिजे म्हणे असा ढोबर प्रस्ताव ठीक आहे, तुमच्यामुळे तर देश खड्ड्यात गेला. तर त्यानं याच्या आव्हानाचा प्रस्ताव स्वीकारला नाही. तर मग यानं पुन्हा म्हणजे ह्या गोटाबयानं आपल्या भावाचं पुन्हा सरकार आणलं. म्हणलं 17 दिवसाचं हे 17 याचं मंत्र्याचं 17 मंत्र्यांना पुन्हा शपथ दिली. पंतप्रधान तोच बनला. कोण? महिंद्रा राजपक्ष. लोक पुन्हा आंदोलनाले पेटले का खड्ड्यात गेलं कामधाम. तू ना पुन्हा याले पंतप्रधान नेमलं कसं? इथं महागाई कमी नाही होऊन राहिली, रोज थोस सत्यानाश आहे, आमची जेवाची सोय नाही, आणायचं कुठून लोकांना. आणि एवढी प्रचंड महागाई वाढली का तुम्हाला सांगतो. महागाईचे रेट पहा तिथे तुम्हाला सांगून राहिलो. तर लोकांना काय केलं, एवढी महागाई वाढली यानं 17 मंत्र्याचं पुन्हा सरकार बनवलं राजीनामा दिल्याच्या नंतर आणि विरोधी पक्षाने याचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर. मग लोकांना काय केलं का हे आंदोलन देत नाही. तर संसदेसमोर आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरासमोर असे टेंट लावले. जसं
भारतातल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी त्याला जिथं अडवलं तिथं सिंधू बॉर्डरवर असे टेंट लावले आणि प्रचंड मोठं आंदोलन केलं ना. हे बा ठीक आहे, हे टेंट मारून तिथं उभे राहायला लागले आणि लोकांनं ठीक आहे लोकांनं त्या गावाला नाव दिलं गोटा गो गामा. गामा म्हणजे गाव. आणि ठीक आहे जे ठीक आहे गोटाबाया राजपक्षा जो तिचा अध्यक्ष आहे, राष्ट्राध्यक्ष म्हणजे साध्या भाषेत आपल्या राष्ट्रपती, त्याले म्हणे का तुम्ही राजीनामा दे. तर त्याच्या राजीनाम्यासाठी लोकांना नारे सुरू केले, गो गोटा गो, गो गोटा गो. बे आपला गोटा नाही वय, नदीतला धरला ना टपोरा हाणला तो गोटा नाही. गोटा म्हणजे त्याले बरं झालं, चांगलं नाव आहे गोटा. ठीक आहे, तर त्याच्या नावानं लोक नारे द्यायला लागले, गो गोटा गो, गो गोटा गो, गो गोटा गो. तर हे लोक आंदोलनकर्ते असे एकत्र जमा झाले आणि ह्या आंदोलन सुरू झालं. आता हे आंदोलन महिना झाला, 1.5 महिना झाला आंदोलन लोक चालूच होतं, लोक काय ऐकायला तयार नाही भाऊ. तर मग का केलं यायनं, आता हे एकदम असा हिंसक आंदोलन कसं झालं, डायरेक्ट खासदाराचं घर पेटून द्यायला लागले लोक, डायरेक्ट खासदाराच्या घरात घुसायला लागले. तुम्हाला सांगतो तर याच्यात का केलं यायनं, का केलं, हे जे सध्या सत्तेत आहे यायनं आपले ठीक आहे यायनं आपले काही कार्यकर्ते सरकारचे समर्थक ठीक आहे 3-4 हजार लोक डायरेक्ट पाठवले कुठं, आंदोलन करते जिथं टेंट टाकून बसले तिथं, त्याचे टेंट फाडायला लागले. त्याचे टेंट फाडायला लागल्यावर हे हे टेंट टाकून बसले होते आंदोलनकर्त्यावर सरकारच्या 3-4 हजार पिलांटू, हे पिलांटू जे आहे सरकारच्या 3-4 हजार पिलांटूनं केला हमला. त्याच्यात 150 लोक घायल झाले. मग 150 लोक घायल झाल्यावर हे चिरडले, हे शांततेनं आंदोलन करत. मग डायरेक्ट हे सारे बंद्या श्रीलंकेतले लोक उठसूट खासदार आमदाराचे घर पेटवायला लागले. आता त्याच्यात तुम्हाला सांगतो का हे जे राष्ट्राध्यक्षगीन आहे तर श्रीलंकेत 70% सिंहली जातीचे लोक आहेत, श्रीलंकन सिंहली. तर तुम्ही पाहिलं असं श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावर सिंहाचा फोटो आहे, तर ते सिंहली जातीचे लोक आहे 70%. मग काही तामिळ लोक आहे, काही बुद्धिस्ट लोक आहे आणि काही लोक मुस्लिम आहे. तर आता असे 9-10% हे अल्पसंख्याक आहे आणि बहुसंख्याक आहे सिंहली, हे सिंहलीच होय. तर हे सिंहली लोक यायले दाबायला पाहिजे. आता पहा ठीक आहे, यायनं 12 मे 2022 राजीनामा दिला. ठीक आहे, लगेच दुसऱ्या दिवशी मग राष्ट्राध्यक्ष नेमला. ठीक आहे, हे ठीक आहे महिंद्रा राजपक्षा वय हे पंतप्रधान होते. पण आणि जसा राजीनामा दिला तसाच स्टेट इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. ठीक आहे, कोण तर श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष जे आहे गोटाबाया. ठीक आहे, या गोटाबाया यांनी सरळ श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करून टाकली. आणि आणीबाणी केल्याच्या नंतर आता परिस्थिती आणीबाणी लागू केली तरी लोक ऐकायला तयार नाही. यायनं राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर लेका याच्या घराच्या बाहेर लोक आंदोलन करते असे होते का याले गच्ची धरून ओढाव आणि बाहेर येऊन माराव का बस एवढंच ठेवलं होतं. याले राजीनामा दिल्यावर घराच्या बाहेर निघून नव्हते देत. तर आता याचा भाऊ आहे, याचा भाऊ आहे तर याला सोडवा लागेल ना. याच्या घराच्या बाहेर एवढे आंदोलन करते होते का पोलीस आले काही आगुटे नाही. तर आर्मीले बोलावलं ना, आर्मीले त्या लोकायले मागं धकललं आणि याले सुखरूप बाहेर काढलं. नाही तर हे गेलं होतं हे. ठीक आहे, 12च्या भावात कोण ह्या ठीक आहे महिंद्रा राजपक्षा हे आर्मी बोलावली. हे पा ह्या लोक घराच्या बाहेर आर्मी पा हे पा हे घर वय. ठीक आहे, कोणाचं हे घर वय पंतप्रधानाचं. ठीक आहे, तो जो महिंद्रा राजपक्ष आहे तो इथं राहत होता. राजीनामा दिल्यावर लोक ऐकायला तयार नाहीत. हे आर्मी बोलावली म्हणलं आर्मी, हे आर्मी रस्त्यावर लावली त्याच्या जाच्या. कारण लोक लय खतरनाक आहे. तुम्हाला सांगतो महागाई जर अति वाढली, सरकार वाढूनच राहिलं पेट्रोल डिझेलचे भाव, तर लोक जर रस्त्यावर उतरले ना एखाद्या वेळेस तर परसाकडे जाणं सुधरू नाही देत. ठीक आहे, हे अशी परिस्थिती झाली श्रीलंकेची. तुम्ही भारताचं पाहून घे रे बुवा. ठीक आहे, मी काही म्हणून राहिलो का, मी काहीच नाही म्हणून राहिलो बुवा. ठीक आहे, बाकी पाहून घ्या. ठीक आहे, 124 रुपये पेट्रोल आणि 110 रुपये डिझेल घे शकून बोलू नको पुन्हा. हे लोक आगुटे नाही म्हणलं मिलिटरीले, एवढे भयंकर लोक ठीक आहे हिंसक झाले होते. तर ठीक आहे, आता श्रीलंकेच्या गादीवर ठीक आहे श्रीलंकेच्या गादीवर नवीन पंतप्रधान आले. पण त्याच्यामागचं बॅकग्राऊंड काय, अशी परिस्थिती का आली हे अजून पाहायचंच आहे. तर आता रणील विक्रमसिंघे म्हणून ठीक आहे रणील विक्रमसिंघे म्हणून एक नव्यानं आता पंतप्रधान, तिथं विरोधी पक्षाचा जो माणूस होता त्याला ठीक आहे पंतप्रधान केलं. ते 6व्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून त्याची नियुक्ती केली तिच्या राष्ट्राध्यक्ष गोटाबायानं. पण तुम्हाला सांगतो सध्या तरी लय बिकट परिस्थिती आहे.
ह्या जरी राष्ट्राध्यक्ष झाला तर याच्या हाती काही जादूची काडी नाही आहे का छू आली गाली नंतर ठीक आहे पेट्रोल डिझेल तयार होय, गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर छू ठीक आहे, लिंबू मिरच्या बांधल्या का झाले गॅस सिलेंडर तयार, असं किसत काही त्याच्यापाशी जादूची काडी नाही आहे. हे परिस्थिती हाताळायला श्रीलंकेले 2 ते 2.5 वर्ष लागू शकते, आली होई तर जास्त काळखंड लागण. तर सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे. परकीय चलनसाठा म्हणजे आयात करासाठी डॉलरच्या तुलनेत जे पैसे होते ते पुरे ढोबरीला लागलं, ठीक आहे, कर्ज वाढून गेलं, त्याच्यानंतर महागाई प्रचंड वाढली आणि औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे अनेक ठीक आहे पार याच्या उरावर येऊन पडलं. पण याच्यासाठी जबाबदार कोण आहे? याच्यासाठी खरा जबाबदार आहे जो श्रीलंकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे गोटाबाया राजपक्षे, जे आपण पाहिला आता गोटाबाया राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, ह्या जास्त कारभारी आहे. यानं ऑक्टोबर 2021ले आपल्याचपाशी सत्ता राहिली पाहिजे, पुरा कारभार आपल्यापाशी राहिला पाहिजे, एक केंद्रीय. याच्यासाठी राज्यघटनेत 28वी दुरुस्ती केली आणि हे 28वी संविधानात केलेली घटना दुरुस्ती ठीक आहे यायचा जीव घेतला यानं. तर हे जे 28वी घटना दुरुस्ती आहे हे घटना दुरुस्ती केली कायच्यासाठी कारभार केला? कारण कोरोनाच्या काळात जे परिस्थिती झाली होती निर्माण तिले हँडल करायसाठी एकाच्या हातात सत्ता असायला पाहिजे, तरच ते आपण चांगली इकॉनॉमी बनवू शकतो. ती चायची इकॉनॉमी याच्या उरावर बसली, कोणाच्या राष्ट्राध्यक्ष कारभारी एक केंद्रित म्हणजे ते लोकशाही नावाचा प्रकारच खतम करायचा प्रयत्न याने केला. ह्या 28व्या घटना दुरुस्तीले जे इंटरनॅशनल कोर्ट आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणून म्हणते, हेगले नेदरलँड इथं त्याचं मुख्यालय आहे, हेग नेदरलँडमध्ये. तर त्यानंसुद्धा याच्या घटना दुरुस्तीवर ताशेरे हाणले का चोट्या, याच्यामुळे त्या देशात वाईट परिस्थिती येऊ शकते. तरी ह्या बापूसाहेबांना ऐकलं नाही, ते घटना दुरुस्ती तशीच रेटून धरली. आता हे झाली कशी घटना दुरुस्ती, याचा इतिहास कुठून? तर सगळ्यात पहिले तर याची हिस्ट्री अशी आहे का भारताला स्वातंत्र्य भेटलं, आपण अंड्यातून बाहेर पडलो, ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947ले भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 आपण 15 ऑगस्ट 1947ले स्वतंत्र झालं. आपणही ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली होतं, आपल्या खालतं श्रीलंका होता, आताचा बांगलादेश, आताचा भारत, आताचा पाकिस्तान, आताचा श्रीलंका, अफगाणिस्तान, म्यानमार हे सगळे ब्रिटिश अधिपत्याखाली होते. मग ब्रिटिश आहे ना तुकडे तुकडे करून देश दिले चोट्यानं, एक देश दिला नाही अखंड. आता श्रीलंका काय केलं त्यानं, श्रीलंकेले त्यानं भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पण श्रीलंकेले म्हणे का, श्रीलंकेले 4 फेब्रुवारी 1948ले म्हणे का तुले स्वातंत्र्य राहीन, तू स्वतंत्र देश म्हणून जगाच्या पाठीवर अस्तित्व राहीन, पण तू आमच्या हाताखालतं राहीन. अबे चोट्या, मग तू स्वातंत्र्य देऊन काय राहिला मुरदाड्या मुली? याले म्हणते डोमिनियन स्टेट, ठीक आहे, स्वराज्य अंतर्गत स्वातंत्र्य. खड्ड्या स्वराज्य अंतर्गत आपल्याला बी म्हणे बरं इंग्रज असंच घ्या, पण आपण असं नाही म्हणलं. आपण म्हणलं का आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, तर आपण पूर्ण घेतलं 15 ऑगस्टले. यायले म्हणे डोमिनियन स्टेटचा दर्जा आहे, तुम्ही स्वतंत्र राहा, तुम्हाला जगण्याचे अधिकार आम्ही देईन, पण मात्र राष्ट्राध्यक्ष म्हणजे आमची महाराणीच राहीन तुम्हाला, म्हणजे आमचे जे राज्य आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला जगाबिगा सारे अधिकार देतो. तर 4 फेब्रुवारी 1948ले ब्रिटिश डोमिनियन स्टेटचा दर्जा दिला. जसं ऑस्ट्रेलियाला बी दिला होता इंग्लंडनं. लय हुशार आहे इंग्लंड चोट्टे, लयच बदमाश आहे झाले. तर यायनं काय केलं, यायला डोमिनियन स्टेटचा दर्जा दिला. तर त्यानं डोमिनियन स्टेट 1972पर्यंत चालवलं आणि 1972ले श्रीलंकेले पूर्ण स्वातंत्र्य दिलं. या पोठ्यानं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पूर्ण स्वातंत्र्य दिल्यावर त्याचा सगळ्यात मोठा विषय होता का आपल्या देशाची राज्यघटना बनवायची कशी. तर 1978पर्यंत त्याची राज्यघटना तयार झाली आणि त्यानं राज्यघटनेचा स्वीकार केला. कोण? श्रीलंकेनं. जसं आपल्याला राज्यघटना बनवायला ठीक आहे 4 वर्ष लागले, म्हणजे आपण 46ले संविधान सभा बनवली, मग पाकिस्तान गेला, मग 47पासून नवीन संविधान सभा तयार झाली आपली 299 जागाची, आणि तिनं बनवली भारताची राज्यघटना. भारताची राज्यघटना लागू झाली 26 जानेवारी 1950ले, आहे का नाही. तर म्हणजे आपले 3-3.5 वर्ष लागले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालखंड लागला. तर यायले संविधान बनवायला 6 वर्ष लागले. यायनं संविधान बनवलं आणि संविधान स्वीकारलं, मग श्रीलंकेनं राज्यघटनेचा स्वीकार केला. आता यायनं जे लोकशाही स्वीकारली, तर आता लोकशाहीचे कसे प्रकार आहे, एक आहे अध्यक्षीय पद्धत. जसं अमेरिकेत गेले तर तिथं जो राष्ट्राध्यक्ष आहे याले प्रचंड अधिकार आहे आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे, तर तिथं राष्ट्राध्यक्षाच्या सेपरेट निवडणुका होते. आता भारतात राष्ट्रपतीसाठी सेपरेट निवडणूक नाही होत. राष्ट्रपतीले खासदार आमदार लोक निवडून देते भारतात, पण आपल्या भारतात अधिकार कोणाला जास्त आहे, तर पंतप्रधानाला सर्वात जास्त अधिकार आहे. अमेरिकेत राष्ट्रपतीला सर्वाधिक अधिकार आहे. आपल्या इथचा जो राष्ट्रपती आहे ह्या नामधारी आहे,
ठीक आहे, म्हणजे सांग पाटला का करू असं काम आहे. म्हणजे राष्ट्रपतीले लेटर, ठीक आहे, राष्ट्रपतीले कोणतंही लेटर पाठवते पंतप्रधान मंत्रिमंडळ, ते गुपचाप वाचा लागते, सही कर म्हणलं करा लागते. ठीक आहे, म्हणजे भारताचा राष्ट्रपती हा नामधारी आहे, घटनात्मक प्रमुख आहे, पण मात्र पुरे अधिकार, कार्यकारी अधिकार, निर्णय घ्यायचे अधिकार पंतप्रधानाले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. अशी एक अध्यक्षीय पद्धत आहे आणि एक प्रेसिडेन्शियल पद्धत आहे. तर आपण प्रेसिडेन्शियल स्वीकारली. यायनं काय केलं, यायनं राज्यघटना जेव्हा स्वीकारली तर यायनं काय केलं, यायनं ह्या बापूसाहेबानं जे पद्धत स्वीकारली ते पद्धत पहा. यायनं पंतप्रधान राज्यघटना 78ले स्वीकारली तेव्हा त्यानं सेमी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे सेमी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे प्रेसिडेन्शियलचा सेमी गव्हर्नमेंट फॉर्म स्वीकारला, ज्याच्यात पंतप्रधाननं राष्ट्रपतीला सारखेच अधिकार दिले. काय म्हटलं, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीला काय दिले भाऊसाहेब, सारखे अधिकार दिले दोघाले. म्हणजे पंतप्रधानाले अधिकार, राष्ट्रपतीला अधिकार, दोघंही देत चालवून. ठीक आहे बा, आता ती काय होते मग, दोघाले सारखे दिल्यावर सालं कोण मोठं, तू मोठा का मी मोठा, असा विषय होते. मग ठीक आहे, आता भारतात तुम्हाला सांगितलं, भारतात घटनात्मक प्रमुख आहे आणि कार्यकारी प्रमुख आहे. कार्यकारी प्रमुखाले भारतात पंतप्रधानाले मंत्रिमंडळाला जास्त अधिकार आहे राष्ट्रपतीपेक्षा, पण तिथं त्यानं दोघांचंही कोलॅबरेशन करण्याचं, म्हणजे देशी में ओढका मिक्स करण्याचा प्रयत्न केला. देशी में ओढका आणि फुर नाली में लुडका असं यायचं काम झालं. म्हणजे दोघाले सारखे अधिकार दिले. ठीक आहे, कोणाच्या पायाचं कोणाच्या पायात खेटर नाही. मग तर ते चाललं बरोबर काही दिवस. मग 2015 यायनं का केलं, संविधानात मोठी घटना दुरुस्ती केली. आता तिथं लक्ष द्या. ठीक आहे, म्हणजे आता विरोधी पक्ष तिथं सत्तेत आला होता, त्यानं संविधानात प्रचंड मोठी घटना दुरुस्ती केली आणि त्या सरकारनं मग जे राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्षाले अधिकार होते, राष्ट्रपती आणि पंतप्रधानाले अध्यक्ष, ठीक आहे, या दोघाले पावर होते, दोघाले ह्या देश चालवायचे, हे पावर दिले संसदेने. यायनं मोठी घटना दुरुस्ती केली 2015ले आणि त्याच्यात संसदेला पावर दिले आणि काही स्वायत्त संस्था होत्या, त्या संस्थेला प्रचंड सत्ता देऊन दिली. आणि याचं कारण म्हणजे भारतासारखी लोकशाही आणायची बा. अबे पण भारतासारखी आणायची आहे तर तुम्ही संसदेला अधिकार देऊन राहिले, पण तिथं मग एक कार्यकारी प्रमुख ठरवानं ते ठरवलं नाही. यायनं काय केलं, यायनं ठीक आहे, श्रीलंकेच्या संसदेला प्रचंड अधिकार दिले आणि काही ज्या स्वायत्त संस्था होत्या श्रीलंकेत ज्या काम पाहत होत्या त्याला प्रचंड अधिकार देऊन टाकले. मग आता हे सगळ्या कारभार केला. त्याच्यात काय झालं का, मग आता अशा पद्धतीमुळे राष्ट्राध्यक्ष ह्या वेगळ्या पक्षाचा राहायचा, राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, आणि पंतप्रधान वेगळ्या पक्षाचा राहायचा. त्याच्यामुळे निर्णय घ्यायसाठी कुठंतरी डामाडोल काम होत होतं. निर्णय एकखट्टा निर्णय घेऊ शकत नव्हते. ह्या चाले इकडला धुरा घेऊन आणि ह्या चाले इकडला धुरा घेऊन. ते बैल कसा, एक बैल असा एक्कड ओढत पळते तिकडं, तर ते तसं ओढायला लागलं. हे एक बैल इकडं आणि एक बैल इकडं. ठीक आहे, त्या रेंगीचा सत्यानाशच्या मायमी. तर हे सब लेखायचं असा कारभार झाला. तर त्याच्यामुळे मग काय झालं का, नोव्हेंबर 2019ले गोटाबाया राजपक्षात झाला राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती. ठीक आहे, जो आता आहे, ज्यानं राजीनामा अजून बी नाही दिला त्याले म्हणते राजीनामा देणं, आंदोलन सुरूच आहे. पण ह्या बापूसाहेब काही पद सोडून नाही राहिला, भल्लाच लालची आहे का ह्या. म्हणजे एवढं उरावर जरी आलं, ठीक आहे, तर गोटाबाया राजपक्ष ह्या अध्यक्ष बनला नोव्हेंबर 2019ले. यानं काय केलं, ऑक्टोबर 2021ले मग कोरोनाच आला. ठीक आहे, बस नोव्हेंबर 2019 झाला आणि 2020ले मार्च महिन्यात कोरोना आला आणि कोरोनात पुरं लॉकडाऊन. त्याच्यात मग पुरं ठीक आहे, धंदे पाणी सब बंद, लोकांचे बेरोजगार चालले गेले. त्याच्यात यानं केली 28वी, जसा कोरोना गेला तर त्यानं ऑक्टोबर 2021ले केली राज्यघटनेत संविधानात 28वी मोठी घटना दुरुस्ती. आणि त्यानं बंद अधिकार आपल्यापाशी कसे खिचता येईल, ठीक आहे, हेच पाहिलं. त्यानं काय केलं, एवढी मोठी घटना दुरुस्ती केली का त्यानं राष्ट्राध्यक्षाले म्हणजे स्वतःपाशी प्रचंड अधिकार घेऊन घेतले. आणि त्याच्यात म्हणते का, मला जर संसद बरखास्त करायचे आहेत ते अधिकार मायापाशी राहील का, मी कवा बी संसद बरखास्त करून टाकेन. पण श्रीलंकेची संसद बरखास्त करायचे पावर आले मग त्याच्यापाशी. तो म्हणते मला मंत्री बी होता येईल. कोण म्हणते, म्हणजे राष्ट्राध्यक्षाले मंत्री बी होता येईल. ॲक्च्युली त्याला पहिले मंत्री होता येत नव्हतं. आता म्हणते जे पंतप्रधान मंत्रिमंडळ राहील त्याच्यात मला मंत्री बी होता येईल ना, मी राष्ट्राध्यक्ष बी राहील. आता भारतात असं आहे का, एका संवैधानिक पदावर असणाऱ्या माणसाले एकाच वेळेस 2 पदं उपभोगता येत नाही. म्हणजे खासदार आहे किंवा आमदार आहे, त्याला भारताचा राष्ट्रपती बनवला तर त्याला खासदार आमदारकीचा राजीनामा द्यावा लागते. एकाच वेळेस आमदार आहे आणि दुसऱ्या वेळेस खासदार आहे असं नाही. एका वेळेस चोट्या एकच आहे, एक तर खासदार आहे नाही तर आमदार आहे. तू आमदार आहे आणि खासदारकीची निवडणूक लढला आणि जिंकला तर हिचा राजीनामा द्यावा लागते. एका वेळेस एका संवैधानिक पदावर राहता येते. ह्या बापूसाहेब म्हणते का, ठीक आहे, मी मला मंत्री बी होता येईन, राष्ट्राध्यक्ष राहीन तेव्हा. वा रे वा. स्वायत्त आयोगाचे अध्यक्ष
आणि सदस्य नेमाचे बंद अधिकार आपल्याकडे घेऊन टाकले. म्हणजे ज्या ज्या संस्था तिथं कारभार पाहिजे श्रीलंकेत, ज्या ज्या संस्था होत्या, ठीक आहे, त्याचे जसं आता मानव अधिकार आहे, ठीक, भारतात आहे मानव अधिकार आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग, अल्पसंख्याक आयोग, याचे सदस्य अध्यक्ष नियुक्त करायचे पुरे अधिकार आले गोटाबायापाशी. हे ज्या पठ्ठ्यानं राजीनामा नाही दिला तर हे खतरनाक काम आहे. त्याच्यामुळे का झालं का तिथं अशी परिस्थिती निर्माण झाली का आता याच्यापाशी सरकार सत्ता आली, गोटा गो असे नारे लागायला लागले. पण ह्या काही राजीनामा द्यायला तयार नाही. पंतप्रधानांना राजीनामा दिला, आपल्या घालून देऊन दे तू जाऊ दे, लोकांना शांत करणं म्हणते अगो काय कारभार करून राहिला. त्याचा राजीनामा घेतला, 2 वेळा घेतला. आम्ही पहिल्यांदा घेतला, मग विरोधी पक्षाला म्हणे या, तर ते म्हणे मी येत नाही. तर मग पुन्हा आपल्या भावाले 17 जणांचं मंत्रिमंडळ नेमून त्याला पंतप्रधान बनवला. आता त्याच्याकडून पुन्हा लोकांनी आंदोलन केले, त्याचा राजीनामा घेतला. पण गोटाबाया राजपक्षानं राजीनामा काही दिला नाही राष्ट्रपतीनं. एवढं हुशार प्राणी आहे यानं अजूनही राजीनामा नाही दिला. आता यानं ठीक आहे त्या रणील विक्रमसिंघेले पंतप्रधान बनवलं. तर याचा राजीनामा अजूनही लोक मागून राहिले आणि आंदोलन चालूच आहे. तर साधं काम नाही आहे. यानं पुरे कारभार आपल्यापाशी घेतले. आता याले जबाबदार कोण आहेत? आता श्रीलंकेची लोकसंख्या आहे पाहावे, ठीक आहे, 1,10,10,000,000 कोटी, 2 कोटी, ठीक आहे, हे 2,15,00,000 लोकसंख्या आहे, ठीक आहे, कोणची श्रीलंकेची. आता श्रीलंकेत 70% लोक बुद्धिस्ट आहेत. पहा 70% लोक काय आहे? बुद्धिस्ट, ठीक आहे, पाहून घ्या बे कोट्यो, 70% लोक बुद्धिस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हिंदू लोक आहे 12.6, इस्लाम आहे 9.7, रोमन कॅथलिक आहे 6.1, ठीक आहे, ख्रिश्चन आहे. आणि त्याच्यानंतर आता हे जे हिंदू आहे हे आहे तामिळ हिंदू. काय? तामिळ. आता हे आहे तामिळनाडूमधून तिथं स्थलांतरित झालेले इंग्रज आहे ना, साखर कारखान्याला ऊस लागत होती, ऊस कापायला नेले, तिथं कापूस वेचायला लोक लागत होते, काम करायला तामिळनाडूतून नेले. जवळच आहे, 4-5 तासात श्रीलंका येते बे. तामिळनाडूतून रामेश्वरून घुसले बोटीनं, 4-5 तासात श्रीलंका लागते. हायच काय छटाकभर दूर अंतर आहे, ठीक आहे. तो कामगार माणसं नेले आणि आता ते तिथं स्थायिक झाले 3-4 पिढ्या. तर तुम्हाला सांगतो, जेव्हा आता याले जबाबदार थोडासा इतिहास आहे. जर इतिहासात गेलो तर श्रीलंकेला स्वातंत्र्य भेटलं. हे बा स्वातंत्र्य भेटलं, आपण पाहिलं का श्रीलंकेला त्यानं पूर्ण स्वातंत्र्य केव्हा दिलं? तर पूर्ण स्वातंत्र्य दिलं 16 मे 1978. हे स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर सगळ्यात पहिले त्यानं जेव्हा डोमिनियन स्टेटचा दर्जा दिला 1948, डोमिनियन स्टेटचा दर्जा दिला 1948. तर 1948 डोमिनियन स्टेटचा दर्जा दिल्यावर, ठीक आहे, म्हणजे स्वराज्याअंतर्गत साम्राज्य राहीन आमचं तुमच्यावर, तुम्हाला स्वराज्य राहीन पण साम्राज्य मात्र आमचं राहीन. तर त्याले त्याच्यात जे सिंहली जाती सोडून अल्पसंख्याक मुसलमान आणि तामिळ जातीच्या लोकांच्या हाती कारभार दिला. कोण? इंग्रज आहे ना. तर सिंहली जातीचे लोक चिल्ले, खड्ड्यात गेलं कामधाम म्हणे, आम्ही 70% आम्हाला कारभार पाहिजे. आता तिथं का झालं? 1956 त्यानं इंग्रज सरकारवर दबाव आणून सिंहली जातीले राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून घेतला. आणि मग त्याच्यानंतर यायले जेव्हा स्वातंत्र्य भेटलं आणि यायनं आपली राज्यघटना लिहिली, तर राज्यघटना लिहिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो यायनं इतर जे अल्पसंख्याक आहे, मुस्लिम आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, कॅथलिक आहे, तर या लोकायले सरळ डावललं आणि यायले जे मूलभूत अधिकार आहे ते दिले नाही. तर मग जे तामिळ होते, हे तामिळ हे भारतातून गेलेले होते. तर हे लोक म्हणे आम्ही काय आता भारतात जात नाही, आमचे माय बाप लेकरं नातू इथंच पैदा झाले, इथंच जगाचं आहे आम्हाला. तर त्यानं सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं का आम्हाला मग हे यायचं सरकार आलं. कोणाचं? सिंहली जातीच्या लोकांचं. तर सिंहली जातीच्या लोकांचं सरकार आल्यावर यायले दाबण्याचा प्रयत्न केला. दाबण्याचा अल्पसंख्याक लोकांना प्रयत्न केला. बऱ्याचशा लोकांचे त्याच्यात सरकारनं रोजगारसुद्धा हिसकावून घेतले. मग ते लोक झाले हिंसक. आम्हाला एक तर आमचे अधिकार लागन, नाही तर आम्ही देश मागू. यायनं तामिळ श्रीलंकेत तामिळ, ठीक आहे, श्रीलंकेत तामिळ नावाचा देश मागणं सुरू केलं, ठीक आहे. तर हे सारे लोक तामिळ एकवटले जाफना भाग. तर श्रीलंकाचा जो वरचा भाग आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. जाफना नावाचा भाग आहे. कोणता? जाफना, ठीक आहे. तर जाफना नावाच्या भागात हे सारे लोक एकवटले. ह्या जो वरचा भाग दिसते तुम्हाला, तर ह्या भाग आहे जाफना. ह्या जाफना नावाच्या भागात पुरे लोक एकवटले श्रीलंकेचे. तर यायनं काय केलं भाऊ, ठीक आहे, तर यायले दाबण्याचा प्रयत्न केला. यायनं शेवटी काय केलं, या श्रीलंकेतले जे तामिळ लोक होते यायनं शेवटी आपली एक संघटना स्थापन केली, लिट्टे नावाची. कोणती? ठीक आहे, लिट्टे. एवढी खतरनाक संघटना होती का हे डायरेक्ट देश मागे. याचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म आहे. याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला, लिट्टे आणि राजीव गांधीची हत्या नावाचा, ठीक आहे. तर लिबरल
लिबरल टायगर ऑफ तमिल इलम, लिबरल टायगर ऑफ तमिल इलम नावाची संस्था बनवली. याचा प्रमुख होता प्रभाकरन. आणि ह्या म्हणे का आम्हाला देश पाहिजे, आता तुम्ही अधिकार देत नसाल तर आम्हाला देश लागन. तर यायनं काय केलं, सशस्त्र चळवळ उभी केली ह्या प्रभाकरननं. मग त्याच्यावर काय केलं, हे जे सरकार होतं शेहली जातीचं, तिथं येत होतं निवडून वारंवार. आता 70% शेहली असल्यावर कोणाचं सरकार येईन, तर शेहली लोकायचं शिन. तर यायनं काय, आणि छटाकभर देश आहे, काही मोठा भारतासारखा मोठा बी नाही. तर यायनं काय केलं, 1995 पासून, ठीक आहे, आणि ह्या 2005 राष्ट्राध्यक्ष झाला. यानं 2005 पासून ह्या ज्या लिट्टे जे या देशात कारवाया करत होता का, लोकांवर हमले करणे, सरकारच्या गाड्या उडवणे, रेल्वे उडून देणे, ठीक आहे, मंत्रालयात हमला करणे, कारण यायले मूलभूत अधिकार पाहिजे होते, याच्यासाठी हे लढून राहिले होते. पण मात्र सशस्त्र चळवळ होती. तर हे चळवळ, लिट्टेची चळवळ खतम करायसाठी त्यानं, ठीक आहे, लष्करी कारवाया लिट्टेवर प्रचंड वाढवल्या. इतर आजूबाजूच्या देशाची मदत मागितली, भारताची मदत घेतली होती, म्हणून तर राजीव गांधीची हत्या केली लिट्टेनं. तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ घेतला आहे. तर हे शस्त्र त्याच्यापासून पकडायला लागले. तेव्हा ह्या 2005 ते 2015 दरम्यान जेव्हा राष्ट्राध्यक्ष होतात, यानं प्रचंड, ठीक आहे, प्रचंड लिट्टेवर आक्रमण केले, हल्ले केले. यायच्या ज्या दहशतवादी कारवाया चालत होत्या त्या मोडून काढल्या, त्याला जंगलात जाऊ मारले आणि त्याच्यातून हे शस्त्र असे बरामद केले. तर त्याच्यामुळे काय झालं का, त्या लोकांमध्ये पुन्हा सरकारच्या विरोधात द्वेष निर्माण झाला आणि लिट्टे खतम करून टाकली. त्याच्यानंतर बेरोजगारी बी प्रचंड वाढून गेली आता हल्लीच्या काळात त्या देशात, ठीक आहे. तर याच्यामुळे काय झालं का, हे जे लोक होते तिथं, ठीक आहे, इतर म्हणजे सिंहली जातीचे सोडून, यायच्या मनात अनसिक्युअर्ड, म्हणजे आपल्याला रोजगार भेटत नाही, शिक्षणाचा हक्क नाही, इतर राहण्याचा हक्क नाही, सरकार आपल्याला व्यवस्थित वागवत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मग ते लोक, ठीक आहे, ते लोक या सिंहली जातीपासून, या सरकारपासून दुरावल्या गेले. मग हे पुरी लिट्टेची चळवळ खतम करून टाकली आणि त्याला थोडे थोडे अधिकार देणं सुरू केले. पण त्याच्या मनात राग होताच. आणि हे जे आता बदल केले, यानं हे जे 28वी घटना दुरुस्ती केली, यानं पुरी याच्या उरावर, ठीक आहे, यानं काय केलं, यानं सरकारमध्ये तर आपले भाऊ बहीण भरले, ठीक आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष एकाच आडनावाचा सक्का भाऊ, त्याचा पंतप्रधान त्या देशाचा सक्का भाऊ, फायनान्स मिनिस्टर सक्का भाऊ, ॲग्रिकल्चर मिनिस्टर भाऊ, पोट्टेबी मंत्री, आणि त्याच्यानंतर इतर काही रिकाम्या जागा राहिल्या संस्थेच्या, तिथं बी आपले नातू पंतू पार भरून टाकले का, फुल फॅमिली चालू. अशी कंडिशन बंद्या जगात कुठं नसन का, एवढे नातेवाईक पुऱ्या सरकारमध्ये ह्या कारभार केला. एवढी महागाई वाढून गेली का काही विचारू नका, ठीक आहे. हे पहा, इन्फ्लेशन रेट जानेवारी 2022 24.4%, ठीक आहे. पहा 24.4% इन्फ्लेशन रेट, पहा श्रीलंकेचा 24.4%, ठीक आहे, आणि 24.7%, ठीक आहे. तर ह्या जानेवारी 2022, ह्या फेब्रुवारी 2022 ठीक आहे. मिल्क पावडर 1900 रुपये किलो झालं, ब्रेड 150 रुपयाचं पाकिट झालं म्हणलं, गॅस सिलेंडर 4200 रुपयाचं. आता 4200 रुपयाचं गॅस सिलेंडर का बे का मरण का राहीन, श्रीलंकन रुपीजमध्ये हे आहे. श्रीलंकन रुपीजमध्ये एवढी महागाई वाढून गेली. आता 4200 म्हणजे श्रीलंकेचे 4 रुपये म्हणजे भारताचा 1 रुपया. तर आता जरी, ठीक आहे, तुम्ही आता पहा, ठीक आहे, 4200 रुपयात मग 30 रुपयाचं एक अंडं, 240 रुपये साखर किलो, 190 रुपये गहू किलो आणि 220 रुपये, ठीक आहे, तांदूळाची किंमत. एवढ्या किमती वाढून गेल्या. हे न्यूज 18वरून घेतलेलं, ठीक आहे, त्याचे हे आहे सगळ्या डाटा, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवासाठी घेतला. एवढे भाव वाढून गेले, ठीक आहे. हे बा 2 ऑगस्ट 2022 कोरोनाच्या नंतर ऑगस्ट 2021 167 रुपये दाय होती, 250 रुपये झाले. आलू 238 रुपये किलो होते, 293 झाले. साखर 135 होती, 182 झाली. ही एका वर्षाची होय, ठीक आहे. चिकन 590 रुपयावरून 666 रुपये. का जगनगा लोक का, हे ब्रेड 60 रुपयाचा भेटे, पुडा 65 रुपयात झाला, आता तो 230 रुपयात झाला. हे इथं पाहिलं आपण, ठीक आहे. तर एवढ्या प्रचंड किमती वाढून गेल्या. लोक का जेवण का उपाशी राहीन, लोक तर आंदोलन करण. त्याच्यानंतर लक्ष द्या आता, ठीक आहे. आता पहा, श्रीलंकेन अगेन्स्ट US डॉलर, ठीक आहे. तर श्रीलंकेचा रुपया 310 रुपयावर जाऊन पडला. म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपीची किंमत एवढी घसरली का 310 रुपयाचा $1 झाला. त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे. हे 56% कर्ज वाढलं याच्या उरावर. जेव्हा 56.3 बिलियन कर्ज झालं लेखाच्या उरावर, 56.3 बिलियन. त्याच्यात वाटा, ठीक आहे, मार्केटमधून उचललं 47, एशियन डेव्हलपमेंट बँककडून 10, जपानकडून 10%, चायनाकडून 10%, वर्ल्ड बँकेकडून 9% असं कर्ज उचललं.
सध्या पहा याच्यापाशी फॉरेन रिझर्व्ह म्हणजे आयात वस्तू करासाठी किती पैसे शिल्लक आहेत, फक्त लेखायपाशी $2.3 बिलियन. हे पहा $2.3 बिलियन एवढेच पैसे शिल्लक उरले आहे. $2.3 बिलियन. भारताचा परकीय चलन साठा $700 बिलियन घरात आहे, $800 बिलियन घरात आहे. याच्यापाशी $2.3 बिलियन फक्त पैसे उरले आहे. एका दिवसाचं खाप्याचं बोलावण बाहेर देशातून, तसं यायले अर्धा माल बाहेर देशातूनच बोलावं लागते. छटाकभर देश आहे, का पिकणार आहे. तेलगिरी शुद्धीकरण कारखाना आहे, आपणच तेल शुद्ध करून त्याला देतो. हे एक दिवसाचं पेट्रोल आहे, एवढेच पैसे याच्यापाशी आहे. बाकी देश बंदा खतम झाला. उद्या जर तिथं काही इमर्जन्सी आली तर काहीच नाही आहे त्याच्यापाशी, पुरं ढोबरीला लागलं. म्हणून सरकारनं खोटी आकडेवारी सांगू नये, सत्य सांगावी, आकडेवारी लपून ठेवू नये, नाही तर उरावर बसल्याशिवाय राहत नाही भाऊ. ठीक आहे. हे पहा, तर हे $3.1 बिलियन होता, आता तो 2.3च राहिला. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, प्राईस पहा कशा वाढल्या रप. ठीक आहे. वीकली प्राईस दिले आहे पहा. ठीक आहे. 1 वर्षाच्या अगोदर तांदूळाची किंमत किती होती लक्ष द्यावे. 1 वर्षाच्या अगोदर तांदूळाची किंमत होती $129 किलो. ठीक आहे. महिन्याच्या अगोदर होती 168. ठीक आहे. एका हप्त्याच्या अगोदर होती 184. या हप्त्यात आहे $206 किलो तांदूळ. कांदे 212. ठीक आहे. मग या मागच्या हप्त्यात 243. $380 किलो तांदूळ. हे आपले ओनियन म्हणजे कांदा. ठीक आहे. पोटॅटो 134 वरून $222. मरण एज अंड 2020 महिन्या 2021 ₹15 होता, आज ₹29 आहे. तुम्ही विचार करा, एवढ्याल्या किमती महाग झाल्या, ह्या देशातले लोक जगन का होईन. म्हणून ठीक आहे, सरकारनं ठीक आहे अगाऊचा कारभार करण्यापेक्षा लोकांच्या कल्याणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. लोकांच्या हिताचे कायदे करायला पाहिजे, उद्योगपत्याच्या हिताचे नाही. ठीक आहे. लोक कसे जगन, लोकायले ठीक आहे जगता येईन का, एवढ्या रुपयात अन्नधान्य घेता येईन का, महागाई कशी कमी करता येईल, याच्यावर वारंवार लक्ष द्यायला पाहिजे. सध्या भारतात महागाईचा दर आहे 8% गेला. त्या दिवशीच पेपरले वाचलं मी 8%. तर तुम्ही सध्या विचार करा, भारतात बोलायला शिका, नाही तर आपल्यावर बी वाईट परिस्थिती येऊ शकते. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का श्रीलंकेवर आज आहे, उद्या आपल्यावर येऊ नये. म्हणून सजग राहा, सजग भारताचे नागरिक बना, एवढाच मी तुम्हाला सल्ला देईन. तर हे होती सध्या श्रीलंकेची खतरनाक परिस्थिती. तर याले जबाबदार म्हणजे सरकारचं धोरण बी आहे आणि सरकारनं आपल्या हातात घेतलेले पॉवर बी आहे आणि सुरुवातीपासून जे पॉलिसी राबवली ते बी जबाबदार आहे. हे सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ आवडलात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला यूट्यूबवर फिनिक्स MPSCचे ऑनलाईन क्लास लावायचे आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. त्या ॲप्सवर तुम्हाला MPSC फाउंडेशन बॅचमध्ये MPSCचा सारा कोर्स भेटन. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.